राष्ट्रवादीमधले 4 नेते सुनेत्रा काकींना कंट्रोल करू पाहतायत. रोहित पवार यांचा गंभीर आरोप. 4 नेत्यांचं वागणं सारा महाराष्ट्र बघतोय, आम्ही खपवून घेणार नाही असाही इशारा. रोहित पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट. अजितदादांसारख्या मराठी माणसाच्या मृत्यूच्या प्रकरणामध्ये पाठिंबा देण्याची केली मागणी. तर विधान भवनामध्ये मुख्यमंत्र्यांचीही घेतली भेट. अजितदादांचा विमान अपघात हा धोक्यानं झाला की धोक्यानं, या संदर्भात चर्चा सुरू. रोहित पवारांचा FIR का घेतला जात नाही, राज ठाकरे यांचा सरकारला सवाल. तर सुनेत्रा पवारांनी याविषयी बोलावं, राज ठाकरेंचं वक्तव्य. अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या चौकशीचा आज अहवाल येण्याची शक्यता. DGCA कडून झालेल्या चौकशी अहवालामध्ये काय असेल याची ही उत्कंठा. 15 फेब्रुवारीलाच अपेक्षित होता अहवाल. राज्यसभेवरती पुन्हा एकदा जाण्याच्या संदर्भात शरद पवारांचं मौन. पक्षनेत्यांचं ऐकून घेऊन काँग्रेस ठाकरेंच्या शिवसेनेसोबत बोला, अशी पवारांची सूचना. सूत्रांची माहिती. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा मोठा विजय. मद्य घोटाळ्याच्या प्रकरणी केजरीवाल, मनीष सिसोदिया यांच्यासह 23 आरोपींची निर्दोष मुक्तता. CBI आणि केंद्र सरकारला मोठा झटका. निर्णयाच्या नंतर केजरीवाल भावूक. राज्यभरात माय मराठीचा जागर. कुसुमाग्रजांच्या जयंतीच्या दिनी मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन. तर नाशिकमध्ये विश्व मराठी संमेलन. आणि ABP नेटवर्कच्या आयडियाज ऑफ इंडिया समिटचं उद्घाटन. अमेरिकेशी व्यापार कराराचं पियुष गोयल यांच्याकडून समर्थन. सुनील शेट्टीनं जागवल्या बॉर्डर सिनेमाच्या आठवणी. तर संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या नजरेमधून विकास मंत्र. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.